सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम ॲक्च्युली कुठं प्रेझेंट असतं हे लक्षात घ्या. सपोज दिस इज सेल आणि हा आपल्याला पाहायला भेटणार न्यूक्लियस आहे, बरोबर ना. आता जे लिव्हिंग मॅटर प्रेझेंट असतं सेलमध्ये म्हणजे न्यूक्लियस ॲज वेल ॲज आउटसाईड द न्यूक्लियस, ओके, त्याला आपण कन्सिडर करतो प्रोटोप्लास्ट किंवा त्याला प्रोटोप्लाझम असं म्हणायचं, ओके. आता जे न्यूक्लियसमध्ये असलेलं लिव्हिंग मटेरियल असतं त्याला ॲक्च्युली आपण कन्सिडर करतो न्यूक्लिओप्लाझम, बरोबर. आणि जे आउटसाईड द न्यूक्लियस प्रेझेंट आहे त्याला आपण कन्सिडर करतो सायटोप्लाझम, हे लक्षात घ्यायचं, ओके. म्हणजेच काय थोडक्यात न्यूक्लिओप्लाझम आणि सायटोप्लाझम टुगेदर फॉर्म प्रोटोप्लाझम ऑर वी कॅन से दॅट प्रोटोप्लास्ट, हे लक्षात ठेवायचं, ओके. म्हणजे जनरली सायटोप्लाझम कुठं प्रेझेंट आहे आउटसाईड द न्यूक्लियस आपल्याला पाहायला भेटणार इन केस ऑफ युकॅरियोटिक सेल, ओके. आता हे जे सायटोप्लाझम आहे इट jelly like colloidal matrix or we can say that substance, ओके. jelly like appearance आहे आणि त्याला आपण colloidal असं म्हटलं आहे. colloidal is nothing but a mixture of small substances which is evenly distributed in the other substance. मग त्याला colloidal substance आपण कन्सिडर करायचं. मॅट्रिक्स म्हणजे ते मिक्सचर आहे हे लक्षात ठेवायचं, ओके. चला आता दुसरं जे आपल्याला पाहायला भेटणार सायटोप्लाझममध्ये मेनली एक फेनॉमेनन आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण सायक्लोसिस असं म्हणतो. चलो परत पहिल्यापासून. हॅलो गाईज, लेट अस डिस्कस अबाउट द सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम ॲक्च्युली कुठं प्रेझेंट आहे हे लक्षात घ्या. सेल आहे आपल्याला माहिती आहे, ह्या सेलमध्ये असलेलं जे लिव्हिंग मटेरियल प्रेझेंट आहे म्हणजे न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या बाहेरच्या साईडला त्याला आपण म्हणणार प्रोटोप्लाझम, प्रोटोप्लास्ट किंवा त्याला प्रोटोप्लाझम असं म्हणायचं, ओके. आता जे न्यूक्लियसच्या आतमध्ये मटेरियल प्रेझेंट आहे त्याला आपण न्यूक्लिओप्लाझम असं म्हणतो आणि जे न्यूक्लियसच्या आउटसाईडला प्रेझेंट आहे बाहेरच्या साईडला त्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणणार, ओके. आता हे जे सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझम आहे टुगेदर फॉर्म प्रोटोप्लाझम ऑर प्रोटोप्लास्ट, हे लक्षात घ्या. आता हे जे सायटोप्लाझम आपल्याला पाहायला भेटणार इट लुक लाईक अ जेली लाईक किंवा त्याला आपल्याला जेली लाईक आपल्याला पाहायला भेटणार ॲपिअरन्स असतं त्याचं जेल लाईक, ओके. अँड इट इज ए कोलायडल वी कॅन से दॅट मॅट्रिक्स, okay. Why it is called as a colloidal matrix? Because it contain or we can say that it has a mixture of small substance which is evenly distributed in the other substance. That's why it is called as a colloidal matrix, okay. मिक्सचर आपल्याला पाहायला भेटणार थोडक्यात सायटोप्लाझम आहे, ओके. आता ह्या सायटोप्लाझममध्ये जर आपण पाहिलं तर काही ज्या सेल्स आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल पॅरामेशियम असेल किंवा प्लांट सेल्स आपल्याला पाहायला भेटतील त्यांच्यामध्ये एक फेनॉमेनन आपल्याला पाहायला भेटणार त्याला म्हटलं तर सायक्लोसिस, ओके. सायक्लोसिस इज नथिंग बट स्ट्रीमिंग मूवमेंट ऑफ सायटोप्लाझम, ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आपण घेतली आल्गी किंवा स्पायरोगॅरेचा आपण एक फिलामेंट घेतला, इथं न्यूक्लियस प्रेझेंट आहे, ओके. आता सायटोप्लाझममध्ये आपल्याला कशी पाहायला भेटते इथं स्ट्रीमिंग मुवमेंट पाहायला भेटते, पहा सर्क्युलर मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते. मग या सर्क्युलर मुवमेंटला ॲक्च्युली आपण म्हणतो सायक्लोसिस, हे लक्षात ठेवायचं, ओके. आता ह्या सायटोप्लाझममध्ये काय काय प्रेझेंट हे लक्षात घ्या. सायटोप्लाझममध्ये जो मेजर कंपोनंट आपल्याला पाहायला भेटणार हा काय वॉटर आहे, बरोबर ना. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस प्रेझेंट असतात, ओके. म्हणजे कोणते असतील लक्षात घ्या, याच्यामध्ये असतील प्रोटीन्स प्रेझेंट, बरोबर. विटॅमिन्स आपल्याला पाहायला भेटतील, त्यानंतर मिनरल्स आपल्याला पाहायला भेटतील एक्सेट्रा, ओके. ऑदर दॅन दिस आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये काय असतील सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट आहे, ओके. आता हे कोणते येतं गॉल्गी बॉडी असू शकतं,
किंवा मायटोकॉन्ड्रिया किंवा क्लोरोप्लास्ट किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम व्हेरियस आपल्याला पाहायला भेटतील. ओके, अलॉंग विथ सेल ऑर्गॅनल्स आपल्याला सायटोस्केलेटल्स पण पाहायला भेटतील. पहा, सायटोस्केलेटल आर नथिंग बट द स्केलेटल ऑर फ्रेमवर्क प्रेझेंट इन साईड सेल. ओके, ते ॲक्च्युली इंटरनल सपोर्टसाठी ॲक्च्युली हेल्प करतील सेलला. ओके, आता हे कशापासून फॉर्म झालेले तर सायटोस्केलेटल हे मायक्रोट्युब्युल्सपासून, हे लक्षात ठेवायचं. लेटर ऑन आपण डिस्कस करणार आहे सायटोस्केलेटल्स काय असतात ते. ओके, चला आता हे जे सेल ऑर्गॅनल्स असतात, आता आपल्याला काय पाहायला भेटणार, 2 कॅटेगरीमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करतो, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता एक जो ग्रुप आहे त्यांना म्हटलं तर एंडो मेम्ब्रेन सिस्टीम फॉर्म करणार. ओके, आणि दुसरे जे असतात ते नॉन एंडो मेम्ब्रेन सिस्टीमचं पार्ट आहे. दे आर नॉट ए पार्ट ऑफ अ एंडो मेम्ब्रेन सिस्टीम. ओके, बिफोर दॅट हे लक्षात घ्यायचं, हे सेल ऑर्गॅनल्स आर नथिंग बट द कंपार्टमेंट इन द सायटोप्लाझम. म्हणजे ॲक्च्युली काय आहे, सायटोप्लाझममध्ये असलेलं ते कंपार्टमेंट आहे. कंपार्टमेंट का बरं म्हटलं, बिकॉज त्याच्या सराउंडिंगला काय प्रेझेंट आहे, मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, त्यामुळे एक कंपार्टमेंट सेपरेट झालं आहे, त्याला आपण सेल ऑर्गॅनल असं कन्सिडर करणार. ओके, दीज आर नथिंग बट कंपार्टमेंट विथ स्पेसिफिक फंक्शन्स. हे कंपार्टमेंट आहेत ते काय करतात, हे स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करतात. सेल ऑर्गॅनल्स 2 कॅटेगरीजमध्ये आपण त्याला ग्रुपमध्ये डिवाइड केलं, एंडोमेम्ब्रेन सिस्टीम अँड नॉन एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. आता एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये आपल्याला कोणकोणते एक्झाम्पल्स पाहायला भेटतील पहा. न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल यामध्ये, नंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गॉल्गी बॉडी, लायझोझोम्स, व्हॅक्युल्स. ओके, दीज आर द पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. आता एंडोमेम्ब्रेन सिस्टीम कशी फॉर्म होती लक्षात घ्यायचं. न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासून आपल्याला काय पाहायला भेटतं, एंडोप्लाझ्म रेटिक्युलम फॉर्म होणार. एंडोप्लाझ्म रेटिक्युलमपासून गॉल्गी बॉडीपासून लायझोम्स किंवा व्हेसिकल्स फॉर्म होतील. ओके, आणि ह्या सगळ्या सेल ऑर्गॅनलचं फंक्शन आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, दे परफॉर्म ऑर दे कॉन्ट्रीब्यूट इन ए स्पेसिफिक फंक्शन. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही सिक्रेशन किंवा प्रोटीन सिंथेसाइज जर करायचं असेल तर हे सगळे सेल ऑर्गॅनल काय करतील, त्यासाठी हेल्प करतील. ओके, दॅट्स वाय दे आर द पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. आता काही जे आपल्याला सेल ऑर्गॅनल पाहायला भेटतील, ओके, ते ॲक्च्युली टुगेदर एक टास्क कंप्लीट करत नाही, त्यांचं एक स्पेसिफिक फंक्शन असतात, तेच ते परफॉर्म करतील. याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल पाहायला भेटतं पहा, क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन प्लांट सेल्स मेनली. ओके, आता क्लोरोप्लास्ट एक स्पेसिफिक फंक्शन आहे, त्यासाठी दुसरे सेल ऑर्गॅनल हेल्प करणार नाही. मग हा काय करतो, फोटोसिंथेसिस थ्रू काय करेल, कार्बोहायड्रेट फॉर्मेशनसाठी हेल्प करणार. दुसरं एक आपल्याला माहिती आहे पहा, मायटोकॉन्ड्रिया आहे, याचं एक स्पेसिफिक फंक्शन आहे. ओके, हा ATP फॉर्मेशनसाठी हेल्प करणार, म्हणजे एनर्जी तयार करण्यासाठी हेल्प करणार. दॅट्स वाय मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड एज ए पॉवर ऑफ सबसेल. ओके, because of these two cell organelles are not part of a endomembrane system. Okay, because they perform a specific function. दुसरे सेल ऑर्गॅनल यांच्या फंक्शनसाठी ॲक्च्युली हेल्प करणार नाही, हे लक्षात घ्यायचं. ओके, चला आता हे जे सायटोप्लाझम आहे, याचे सायटोप्लाझमचे आपल्याला व्हेरियस फंक्शन्स पाहायला भेटतील. आपण पाहूया इथं फंक्शन्स ऑफ सायटोप्लाझम. आता कोणकोणते येतं लक्षात ठेवायचं, इट प्रोव्हाइड रॉ मटेरियल फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. आता सायटोप्लाझममध्ये व्हेरियस ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सबस्टन्स प्रेझेंट आहे, आणि मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी काय लागणार आपल्याला, हे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सबस्टन्स लागतील. म्हणजे थोडक्यात काय, जे मेटाबॉलिक रिॲक्शन्स होणार आहे सेलमध्ये, म्हणजे केमिकल रिॲक्शन्स होणार आहे, त्यासाठी लागलेलं मटेरियल कोण प्रोव्हाइड करतं, सायटोप्लाझम. ओके, दुसरं जे आपल्याला पाहायला भेटणार आहे, ॲक्ट्स ॲज अ साईट फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. ओके, म्हणजे हे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज कुठं होतात, सायटोप्लाझममध्ये. म्हणजे ॲक्च्युली इट प्रोव्हाइड ए साईट वेअर द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज टेक्स प्लेस. तिसरं जे आपल्याला पाहायला भेटणार, हे ॲक्च्युली कशासाठी हेल्प करतं, हेल्प्स इन डिस्ट्रीब्युशन अँड
exchange of material between व्हेरियस सेल ऑर्गेनेल्स. म्हणजे डिफरंट सेल ऑर्गेनेलमध्ये ॲक्च्युली मटेरियलचं एक्सचेंज करण्यासाठी किंवा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी सायटोप्लाझम हेल्प करणार. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं मायटोकॉन्ड्रिया आहे किंवा एक सेल ऑर्गेनल प्रेझेंट आहे, किंवा आपण इथं एंडोप्लाझ्म रेटिक्युलम पाहिला, याच्यापासून व्हेसिकल्स तयार झाले. इथं गॉल्गी बॉडी आहे, बरोबर ना. आता गॉल्गी बॉडीपर्यंत जाण्यासाठी म्हणजे मटेरियल डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी इथं कोणतं बाहेरच्या साईडला मीडियम प्रेझेंट असतं, दॅट इज वॉट नथिंग बट द सायटोप्लाझम. हे लक्षात ठेवायचं. ओके, दॅट इज ऑल अबाउट द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, किंवा त्याला आपण शॉर्टकटमध्ये ER असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं. ओके, द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट पोर्टर. पोर्टर नावाच्या सायंटिस्टने पहिल्यांदा डिस्कवर केलं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता हे जे आपला दिस इज ॲक्च्युली न्यूक्लियस, हे लक्षात घ्या. हा न्यूक्लियसचा पार्ट आहे, बरोबर. आणि हा जो आपल्याला पाहायला भेटणार दिस इज सेल मेम्ब्रेन. ओके, आता इन बिटवीन सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस आपल्याला जो सायटोप्लाझममध्ये हे जे नेटवर्क पाहायला भेटतं, सॅकचं किंवा आपल्याला ट्यूब लाईक स्ट्रक्चर पाहायला भेटणार आहे, नेटवर्क प्रेझेंट आहे. मग त्यालाच आपण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हणणार. म्हणजेच काय, व्हॉट इज एंडोप्लाझमिक रेटिक्युलम? इट इज नथिंग बट ए लिटल नेटवर्क ऑफ ट्युब्युल्स. हे लक्षात ठेवायचं. इट इज ए लिटल नेटवर्क ऑफ ट्युब्युल्स किंवा ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स. हे लक्षात ठेवायचं. मग आता हे जे ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात, त्या ट्यूब लाईक स्ट्रक्चरला आपण सिस्टर्नी असं म्हणणार. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ऑल दीज आर नथिंग बट द सिस्टर्नी. हे काय तर सिस्टर्नीज आहे ॲक्च्युली ह्या ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स. हे लक्षात ठेवायचं. इंटरकनेक्टेड असतात, त्यामुळे नेटवर्क फॉर्म करतील इनसाईड सायटोप्लाझम. ओके, आता हे जे आपल्याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पाहायला भेटतं, हे सायटोप्लाझमला 2 पार्टमध्ये डिवाईड करणार. ओके, आता याला आपण काय म्हणणार, हे सिस्टर्नीचे आतमध्ये असणारी जी कॅव्हिटी, दिस इज कॉल्ड ॲज लुमेन. लुमेन ऑर वी कॅन से दॅट कॅव्हिटी इनसाईड सिस्टर्नी. या सिस्टर्नीला दुसरं एक नाव आहे, त्याला लॅमेलिया असं पण म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं. ओके, आणि ही जी कॅव्हिटी याला लुमेन असं म्हणतात. आता याच्यामध्ये असलेलं जे सायटोप्लाझम आहे, लुमेनमध्ये असलेलं सायटोप्लाझम, त्याला आपण काय म्हणतो, लॅमिनल सायटोप्लाझम. ओके, द सायटोप्लाझम प्रेझेंट इनसाइड लुमेन. आणि आउटसाईड लुमेन, बाहेरच्या साईडला जे सायटोप्लाझम प्रेझेंट आहे त्याला नॉन लॅमिनल सायटोप्लाझम असं म्हणतात, विच इज प्रेझेंट आउटसाईड द लुमेन. लुमेनच्या बाहेरच्या साईडला. ओके, म्हणजे ॲक्च्युली सायटोप्लाझमला डिवाईड करतं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हे लक्षात घ्या. ओके, आता एक जो पार्ट आपण पाहतोय, एक जो एंड आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा, इट इज अटॅच विथ द न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेनला अटॅच आहे. दुसरा जो एंड आहे हा सेल मेम्ब्रेनला अटॅच आहे. हे लक्षात ठेवायचं. ओके, हां, आता याच्यामध्ये जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं मेन आपल्याला फंक्शन्स पाहायला भेटतील. पहा ते कोणते आहेत. त्याचे 2 फंक्शन्स आहे. इट ॲक्ट्स ॲज इंट्रासेल्युलर सपोर्टिंग फ्रेमवर्क. साईडने सपोर्ट करण्यासाठी, म्हणजे सेलच्या आतून सेलला सपोर्ट करण्यासाठी हेल्प करणारा. दुसरं जे आपल्याला फंक्शन पाहायला भेटणार, इट हेल्प्स टू मेंटेनिंग the position of various cell organelle. ओके, आता ह्या नेटवर्कमुळे होतं काय, सपोज इथे एक सेल ऑर्गेनल प्रेझेंट आहे. ओके, आता हा सेल ऑर्गेनल त्याच पोझिशनला मेंटेन राहील बिकॉज त्याच्या सराउंडिंगला काय प्रेझेंट आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रेझेंट आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ऑल्सो हेल्प्स टू मेंटेनिंग द पोझिशन ऑफ सेल ऑर्गेनल्स. हे लक्षात ठेवायचं. ओके, आता याचे आपल्याला टाईप्स पाहायला भेटतील. पहा एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे असतात. आता हे 2 टाईप्स कोणते येतं, या साईडला पहा
द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असोसिएटेड विथ द न्यूक्लिअर मेम्ब्रेन, त्याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणणार, किंवा त्याला आपण RER असं आपण म्हणू शॉर्टकटमध्ये, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि हा जो आपल्याला पाहायला भेटणार विच इज नॉट हॅव रायबोझोम्स, त्याला आपण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा SER असं म्हणणार. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ॲक्च्युली 2 टाईप पडतात पहा, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पाहायला भेटतील एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम का बरं आपण म्हणतो याला, रायबोझोम्स प्रेझेंट ऑन मेम्ब्रेन गिव रफ ॲपिअरन्स. आणि इथं जर आपण पाहिलं तर रायबोझोम्स हे काय असतात, ॲबसेंट असतात. ओके, इथं आपल्याला हे जे स्ट्रक्चर्स पाहायला भेटणार आहे पहा, दीज आर नथिंग बट द रायबोझोम्स. हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं या मेम्ब्रेनचा ॲपिअरन्स आपल्याला कसं पाहायला भेटणार, रफ आहे, खरबूड आपल्याला पाहायला भेटणार. इथं काय आहे, रायबोझोम्स ॲबसेंट आहे, त्यामुळं इथं आपल्याला स्मूथ पाहायला भेटणार. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता यांचे व्हेरियस आपल्याला फंक्शन्स पाहायला भेटतील पहा. मेनली रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे कशाला कॉन्ट्रीब्यूट करतात, दे हेल्प्स इन फॉर्मेशन अँड secretion of protein. Okay, or we can say that they helps in synthesis of protein. प्रोटीनच्या सिंथेसिससाठी ते काय करतील, हेल्प करतील. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं जर आपण पाहिलं तर लिपिड सिंथेसिससाठी हेल्प करतील. ओके, आता ॲड्रेनल कॉर्टेक्स असेल किंवा टेस्टिस किंवा ओव्हरीजमध्ये जे लिपिड सिंथेसाइज होतील ते ॲक्च्युली स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम फॉर्म करेल. ओके, दुसरं जर आपण पाहिलं तर यांचं असतं डिटॉक्सिफिकेशन ओके ऑफ ड्रग अँड पॉयझन स्पेशली इन लिव्हर्स. लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटणार आहे स्टोरेज ऑफ कॅल्शियम इन मसल सेल्स. ओके, हे आपल्याला व्हेरियस फंक्शन्स पाहायला भेटतील स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे. रफ हे मेनली ॲक्च्युली प्रोटीन सिंथेसिससाठी हेल्प करतील. रेटिक्युलमचं अजून एक फंक्शन आपल्याला पाहायला भेटतं, ते म्हणजे काय, इट ऑल्सो हेल्प्स इन सेल मेम्ब्रेन फॉर्मेशन. हे लक्षात ठेवायचं. हे जे आपल्याला सेलचं मेम्ब्रेन पाहायला भेटणार, त्या सेल मेम्ब्रेन फॉर्मेशनसाठी सुद्धा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करेल, हेल्प करणार. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे याच्यापासून व्हेसिकल्स फॉर्म होतील आणि हे जे व्हेसिकल्स आहे हे ॲक्च्युली ह्या मेम्ब्रेनमध्ये काय होईल, मर्ज होतील. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ह्या ठिकाणी काय होईल, हे लक्षात ठेवायचं, नवीन सेल मेम्ब्रेन फॉर्म होणार. म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या ग्रोथसाठी पण ॲक्च्युली रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हेल्प करतील.